हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 23. य एवं वैत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. अशा प्रकारे जो पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला तत्वानी जाणतो त्याचा सर्व प्रकारे वर्तन करूनही पुनर्जन्म होत नाही. श्लोक क्रमांक 19 पासून भगवंत श्री पुरुष आणि प्रकृती याबद्दल सांगत आहेत. येथे त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. येथे श्लोक क्रमांक 22 मध्ये त्यांनी शेवटी जे सांगितले त्याचा संबंध आहे. तेथे त्यांनी सांगितले की या देहात राहूनही आत्मा हा देहापेक्षा निराळाच आहे. तो देह या नगरात राहणारा या अर्थी अधिक ईश पुरुष आहे. त्याचा आणि देह करत असलेल्या कृतीचा काहीही संबंध नाही. ही जाण ठेवली की आपण सायुज्य मुक्त म्हणून येथे वास्तव्य करू. प्रकृती तिच्या स्वभावानुसार वर्तन करत असते. प्रकृती आचरण करताना अंतस्थ पुरुषाचा विचार करत नाही. ती आपोआप अगदी नैसर्गिकपणे आपल्या स्वाभाविक गुणांनुसार व्यक्त होत असते. त्याच्याशी पुरुषाने यत्किंचितही आपला संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मानू नये. प्रकृती सहजच तिच्या गुणांनुसार व्यक्त होत असते. त्यात आपण सहभागी झाल्यामुळे प्रकृतीच्या कृतीला आपल्या कर्तेपणाचा भाव चिकटतो आणि त्यामुळे भोग निर्माण होतात. कर्ताच नसेल तर भावभावना नाहीत, सुखदुःख नाही, पापपुण्यही नाही आणि त्यामुळे भोगही नाही. जे घडेल ती एक लीला असेल. आपण एक मूलभूत गोष्ट सतत लक्षात घ्यावी की प्रकृतीची ही नैसर्गिक स्वाभाविक कृती केवळ पाहण्यासाठी, तिचे अवलोकन करून त्याचा केवळ आनंद घेण्यासाठीच आपण या भूतलावर आलेले आहोत. येथे येऊन प्रकृतीप्रमाणे जगण्यासाठी आपण आलेले नाही. आपल्यासाठी प्रकृतीच्याच देहात वास्तव्य करून तिची लीला पाहणे एवढाच एकमेव अर्थ येथील देहात वास्तव्य करण्याचा आहे. आपण सूक्ष्म आहोत. या जडदेहाच्या भोगात आपण जराही स्वारस्य घ्यायचे नाही. आपण या भूतलावरील रंगमंचावरील प्रकृतीचे नाटक पाहणारे प्रेक्षक आहोत. आपण नाटक करणारे नाही. नाटक हे असत्य असते. त्याचा केवळ आस्वाद घ्यायचा असतो. त्यात स्वतःला सहभागी करून घ्यायचे नसते. अशा प्रकारे पुरुष आणि प्रकृती यांना आपण तत्वाने जाणायचे आहे. गुण प्रकृतीचे असतात. आपला गुणांशी काहीही संबंध नाही. भावभावना येऊन विवश होणे हे प्रकृतीचे काम आहे. तो तिचा स्वभाव आहे. रंगमंचावर नाटकातील पात्र रडू लागले की आपण त्यामुळे भावना विवश होऊन रडायचे नाही. त्यावेळी त्या कलाकाराचा अभिनय पाहायचा असतो. तो प्रसंग त्याच्याही आयुष्यात प्रत्यक्ष आलेला नसतो. तोही अभिनय करत असतो. त्याचा केवळ आस्वाद आपण घ्यायचा असतो. नाटक संपले की त्यातील नटनटी आपापल्या वाटेने विरुद्ध दिशेने निघून जातात. आपण मात्र त्याने प्रभावित होऊन त्याच वातावरणात घरी येतो. प्रकृती कर्म करत असते. त्यामुळे तिच्याकडून तिच्या गुणधर्मानुसार आचरण होत असते. त्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो. हे तत्वाने ज्ञानाने जाणून जे घडत आहे त्याला केवळ साक्षी राहावे. प्रकृती करत असलेल्या कृतीवर व्यक्त होऊ नये. अशा प्रकारे जर आपण प्रकृती करत असलेल्या प्रत्येक कृतीचा आस्वाद घेतला तर आपल्याला कोणतीही इच्छा, वासना, कामना निर्माण होणार नाही. त्यामुळे भोग निर्माण होणार नाही.
प्रकृती निसर्ग नियमानुसार आचरण करील आणि तरीही त्यात आपला सहभाग नसल्यामुळे त्याचे भोग निर्माण होणार नाहीत. प्रकृती सर्व प्रकारे जड जीवन जगत असूनही आपण जसे होतो तसेच पूर्ण शुद्ध राहू. आपले सद्य वर्तमान जीवन सायुज्य मुक्त म्हणून आपण जगू. आत्मा देह त्याग करताना मुक्त असेल. त्याला संचित भोग उपभोगून नष्ट करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता उरणार नाही. खोबरे सुकून करवंटीपासून अलग होते, पुन्हा ते करवंटीला चिकटत नाही. त्याप्रमाणे संसारात राहून संसारापासून अलग राहावे आणि संसाराला केवळ साक्षी असावे. ताकातून लोणी वर येते, त्या लोण्याचे पुन्हा ताक होत नाही. त्याप्रमाणे संसारापासून विलग होऊन स्वतः संसार होऊ नये. संसारातच केवळ तरंगत असावे, साक्षी राहावे. हरिओम.